प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रलंबित विकास कामे ठरणार निर्णायक मुद्दा। 13 मध्ये आहोत। 13 मध्ये आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय। तर मॅडम, प्रभाग क्रमांक 13 मध्ये आता जो इलेक्शनचा पिरियड चालू आहे त्यामध्ये कोणाच्या म्हणजे जास्तीत जास्त कोणाच्या ह्याच्यावरती लोकांची प्रतिक्रिया जास्त येत आहे? जास्त करून तर लोकांकडून प्रतिक्रियापेक्षा जास्त लोकांचं प्रेम म्हटलं तर चालेल महाविकास आघाडीकडूनच आहे। कारण राष्ट्रवादीकडून किंवा काँग्रेसकडून जे उमेदवार उभे राहिलेले आहेत ते एकतर नवीन आहेत पण त्यांचं कार्य मोठं आहे आणि आम्हाला असं वाटतंय की काहीतरी गरजापेक्षा मूलभूत जे अधिकार आहेत आमचे ते आम्ही मांडण्यासाठी आम्हाला तितकीच काम करणारी माणसं पाहिजेत। आता पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न हे काही प्रश्न नाही आहेत। मला वाटतं ह्या मूलभूत गरजा आहेत। अजून आम्ही मूलभूत गरजांमध्येच अडकलोय, त्यामुळे मोठ्या मोठ्या गोष्टींवर बोलायला आमच्याकडे काही नाहीये। आधी गरजा तरी भागू द्यात असं लोकांचं मत आहे। आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं ऐकायला मिळतंय की लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट पडेल का, तर माझं असं मत आहे लाडकी बहीण योजना ही सरकारची आहे, महाराष्ट्र शासनाची आहे आणि महानगरपालिकेचा हातात जी काही निवडणूक आहे त्यांच्या आहेत। या दोघांचं कंपॅरिझनच होऊ शकत नाही। कुठलाच नगरसेवक मला वाटतं की महिलांच्या कुठल्याही योजनेच्या बाबतीत म्हणजे लाडक्या बहिणीसारख्या बोलू शकत नाही, कारण ती योजना महाराष्ट्र शासनाची आहे। त्यामुळे आमच्या उमेदवारांनी आमचा विकास करावा, वेगळ्या वेगळ्या योजना आमच्या गावापर्यंत आणाव्यात। शिक्षणाचा असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, सगळ्याच माध्यमातून उमेदवारांनी विचार करू म्हणजे जनतेचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय। आणि असा विचार करणारा उमेदवार जर कोण असेल तर आम्हाला वाटतं आता यंदा जे महाविकास आघाडीचे उभारलेले आहेत तेच आहेत आणि त्यांच्या पाठीशी बरीचशी जनता आहे। पॉझिटिव्ह रिप्लाय बऱ्याच जनतेकडून यांच्यासाठी आहे आणि आम्हाला असे होप आहेत की यावेळेला हे तीनही उमेदवार म्हणजे अभिजितदादा कोळे असतील जे राष्ट्रवादी पक्षाकडून उभारलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाकडून 2 उमेदवार आहेत, एक आहेत दीपाली दिलीप भाऊ पाटील आणि दुसऱ्या अश्विनीताई कदम। तर नवीन चेहरा, आम्ही एक असं म्हणतोय की बदल हवा तर चेहरा नवा या संकल्पनेतून आता सांगलीवाडी जाणार आहे असं आमचं ठाम मत आहे। त्यामुळे आम्ही आता महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळी जनता खंबीरपणे उभी आहे असं म्हणायला काही हरकत नाही। बरोबर नाही? त्यांच्याकडून आता तुमच्या जे काय होप आहेत म्हणजे त्यांच्याकडून काय कामं झाली पाहिजे? नाही, कामं नाही, मी काय म्हणते कामं मोठी मोठी तर व्हायलाच पाहिजेत, आधी मूलभूत गरजा भागू देत। गरजा हा महत्वाचा प्रश्न आहे। बऱ्याच ठिकाणी लाईट सुद्धा नाहीये, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज ही बेसिक गोष्ट आहे ती तर सुटायलाच पाहिजे। मग संकल्पनात आमच्या गावामध्ये आता जे काही हॉस्पिटल्स आहेत, एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला तर ऍटलीस्ट ऍडमिट करण्यासाठी 2-3 तर बेड पाहिजेत। सरकारी हॉस्पिटल्स असतील, शिक्षण असतील, सगळ्याच बाबतीत विकास व्हायला पाहिजे सांगलीवाडीचा। आणि मोठ्या मोठ्या गोष्टी तर लांबच्याच, बेसिक गोष्टी तर भागायला पाहिजेत। ज्या लोकांच्या काही मूलभूत गरजा आहेत, रस्ते असतील, पाणी असतील, ड्रेनेज असेल, लाईट असेल, सगळ्या ठिकाणी या गोष्टी पोहोचल्या तरी सुद्धा बास आहे। मग तिथून पुढे डेव्हलपमेंट वरती बोलायला काही हरकत नाही। मी वैशाली अशोक पाटील, प्रभाग क्रमांक 13 मधून आता जे उमेदवार उभारले आहेत ते उमेदवार खूप चांगले आहेत, तडफदार आहेत आणि आपल्या गावामध्ये आता सध्या प्रॉब्लेम आहे तो अंगणवाडीचा आहे। आपल्या गावामध्ये एक अशी व्यवस्थित अशी अंगणवाडी सुद्धा नाहीये। त्या अंगणवाडीचा प्रश्न ते सोडवतील आणि आमच्या ह्या उमेदवारांना खूप चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय आहे आणि जनतेचा आमच्या बाजूने कौल आहे, एवढंच मी सांगते। म्हणजे मागच्या ज्या उमेदवारांनी अंगणवाडीवरती लक्ष दिलं नाही असं तुम्हाला मागचे जे उमेदवार होते त्यांनी तर अंगणवाडीवर अजिबात लक्ष दिलेलं नाही। अंगणवाडीतल्या मुलांना मिळतो तो फक्त भात, बाकीचं दुसरं काहीही मिळत नाहीये। त्यांना प्रोटीन्स वगैरे असणारे असं जेवण वगैरे त्यांना काही भेटत नाहीये। त्यामुळे सध्या मेन प्रॉब्लेम आहे तो अंगणवाडीचा आहे। अंगणवाडी आमच्या गावात सांगलीवाडीमध्ये चांगली अशी नाहीये। त्यामुळे हे जे उमेदवार उभारलेले आहेत प्रभाग क्रमांक 13 मधून ते खूप चांगली प्रगती करतील आणि त्यांच्याकडून खूप पॉझिटिव्ह सपोर्ट मिळेल असं वाटते।